नमस्कार मंडळी. चला तर पत्ताकोबी अशी खायला कोणालाच आवडत नाही, पण यापासून आज आपण असा काही पदार्थ बनवतोय जो की सगळेच आवडीने खातील. तर रेसिपी आहे ना शेवटपर्यंत बघा आणि तसंच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर पहा, इथे सर्वात पहिले तर स्वच्छ साफ करून घेतलेली, धुवून घेतलेली कोथिंबीर एकदम बारीक चिरून घेतलेली आहे. कोथिंबीर होईल तितकी आपल्याला बारीक अशी कट करून घ्यायची आहे. कोथिंबीर कट करून झाली की लगेचच आपल्याला इकडे कोबीसुद्धा कट करून घ्यायचा आहे. आता हा पत्ताकोबी तसं तर खायला गेलं ना तर मुलंसुद्धा खात नाही तो. तर तुम्ही मुलांनासुद्धा हा पदार्थ नक्की बनवून द्या. तर शाळेसाठी, टिफिनसाठी अगदी झटपट होणारा पदार्थ आहे. जास्त वेळ न लागता झटपट बनवू शकता. त्यामुळे तुम्ही मुलांच्या टिफिनलासुद्धा हा पदार्थ अगदी झटपट बनवून देऊ शकता. तर पहा, इथे उभ्या साईजमध्ये कोबी थोडासा कट करून घेतला, त्यानंतर आडवा कट करून घ्यायचा आहे. तर आता इथे तर काही खूप बारीक असा कट होत नाही आणि आपल्याला जो पदार्थ बनवायचा त्यासाठी कोबी एकदम बारीक कट झालेला असायला हवा. तर चला, टेन्शन न घेता मी तुम्हाला ती सुद्धा ट्रिक इथे सांगणार आहे. पण लगेचच सांगणार नाही आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर इथे सर्व कोबी जो आहे ना तो कट करून घेतला आहे. तर यामध्ये पाहू शकता खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात तुकडे आहेत. आता हे तुकडे कसे बारीक करायचे ते तर सांगते, पण त्या अगोदर यामध्ये लागणारं वाटण तयार करूया. तर त्यासाठी लसूण, आलं, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, थोडेसे जिरे घालून मिक्सरला बारीक वाटून घेऊया. तर आता इथे मिरची सगळं बारीक असं वाटून झालं की त्याचमध्ये आपल्याला कट करून घेतलेला कोबी घालायचा आहे. कोबी कसा प्लस मोडवरती मिक्सर चालवून आपल्याला वाटून घ्यायचा आहे. तुम्ही डायरेक्ट मिक्सर चालू न करता प्लस मोडवरती चालू बंद करून अगदी 2-3 वेळेला केलं ना, लगेच असा छान चॉपरमध्ये चॉप केल्यासारखा आपला कोबी म्हणजे बारीक होतो. त्याचं पाणीही जास्त होत नाही आणि एकदम सुंदर असा कट केल्यासारखाच कोबी तयार होतो. तर आहे की नाही यूजफुल ट्रिक, नक्की यूज करा. तुम्ही भाजीसाठी बारीक कोबी करण्यासाठी सुद्धा ही ट्रिक वापरू शकता. तर पहा, दुसरासुद्धा राहिलेला सुद्धा मी बारीक कट करून घेतलेला आहे. आता यापासून तुम्हाला कोबीची चटणी जर बनवायची असेल ना, वेळ नसेल कट करण्यासाठी, तर झटपट तुम्ही मिक्सरला थोडंसं प्लस मोडवरती फिरवून घेऊ शकता. तर इथे सर्व कोबी आपला म्हणजे बारीक करून झालेला आहे. आता एका बाउलमध्ये सगळं काढून घेतलं. त्यावरती थोडासा ओवा आपल्याला क्रश करून घालायचा आहे. ओव्यामुळे हा पदार्थ खूप टेस्टी तयार होतो. त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे. आता इथे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. त्यानंतर आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ. आता यामध्ये मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घालून घेतलं. त्यानंतर 2 चमचे इथे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेल घालून झाल्यानंतर लगेचच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. इथे एकही थेंब पाण्याचा न वापरता आज आपण हा पदार्थ बनवतोय. त्यामुळे हा पदार्थ एकदम कुरकुरीत आणि टेस्टी तयार होतो. या व्यतिरिक्त तुम्ही यामध्ये पांढरे सफेद तीळ टाकू शकता, बेसन पीठसुद्धा घालू शकता बरं का. बेसन पिठामुळे याला आणखीन वेगळी चव येते. तर बेसन पीठ असेल ना तर आवर्जून यामध्ये घालायचं आहे. आता पहा, तुम्ही आपल्या कोबीला इतका ओलावा आहे की आपल्याला वरतून पाणी घालायची गरज नाही. तर याचा छान असा डो बसेल इतकं पीठ आपल्याला थोडक्यात यामध्ये घालायचं आहे. प्रमाण न धरता जोपर्यंत चपाती लाटण्या इतकं पीठ होत नाही तोपर्यंत यामध्ये पीठ घालून घ्यायचं. तर आता इथे पिठाचा चांगला डो तयार करून घेतला. 1 चमचा तेल घालून याला आपल्याला पुन्हा एकदा थोडंसं मळून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, आपलं पीठ जे आहे ना तर लाटण्यासाठी छान असं भिजलं जातं. तर आता इथे आपण छान असं तेलामध्ये हे पीठ आहे ना थोड्या वेळासाठी मळून घेतलं. आता हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आता पीठ तर तयार झालं, पण 10 मिनिटे आपण याला झाकून ठेवूया. तर जास्त वेळासाठी हे पीठ झाकून ठेवायचं नाही, नाहीतर कोबीला खूप प्रमाणात पाणी सुटतं. त्यामुळे 10 मिनिटं झाली की लगेचच आपण पाहूया, इथे पीठ आपलं छान असं भिजलेलं आहे. पाहू शकता. तर जास्त पातळसुद्धा झालेलं नाही किंवा जास्त घट्टसुद्धा नाही. मळत असताना घट्ट पीठ मळायचं आहे, कारण आपल्या कोबीला जे आहे ना तर पाणी सुटतं. तर पहा, इथे आता उंडा मी सुक्या पिठामध्ये डीप करून घेतलेला आहे. ज्या प्रकारे चपाती लाटतो ना तशाच पद्धतीचा मी इथे उंडा घेतलेला आहे. आता तुम्हाला छोट्या साईजचे करायचे असले ना तर तुम्ही उंडा थोडासा छोटा घेतला ना तरीसुद्धा चालेल. जर मोठ्या साईजचे करायचे असले ना तर या पद्धतीचा घ्यायचा आहे. आता यावरती सुकं पीठ लावून आहे ना आपल्याला एकसारखा गोल गरगरीत हा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर हा कोबीचा पराठा तुम्हाला कळलं ना नाव? चला, रेसिपी झाकून राहणार नव्हती, पण काय आहे ना, तुम्हाला इतकी सिंपल सोपी रेसिपी कुणीही सांगितली नसेल आणि कोबीचा पराठा जर दाखवला ना
तर बरेच जण लगेचच स्किप करतात आणि व्हिडिओ सोडून जातात आणि मग त्यांना ही इतकी छान सुंदर अशी रेसिपी पाहणं त्यांचं निघून जातं. त्यामुळे त्यांना ही रेसिपी पाहता यावी म्हणून काहीतरी ट्विस्ट आपल्या व्हिडिओमध्ये असलाच पाहिजे, आहे की नाही? तर चला, मस्त असा हा पराठा पातळ एकसारखाच कडेपर्यंत लाटून घेतलेला आहे. पराठा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने खूप बारीक केलेला असल्यामुळे पराठा कुठेही चिरटला गेला नाही. तर इथे आपल्याला आता मी पॅन गरम व्हायला ठेवलेला आहे. पॅनवरती तेल घालून घ्यायचं आहे. तेल थोडंसं पसरवून घ्यायचं म्हणजे आपल्या पराठ्याला कलर सुंदर येतो. कलरही सुंदर येतो तसाच पराठा पटकन भाजला जातो. पराठा झटपट भाजण्यासाठी तेल लावलं ना की पटकन आणि आतपर्यंत पराठा भाजला जातो. इथे आता तेल लावून घेतलेलं आहे. यावरती पराठा टाकून घेऊया. तर आता इथे पराठा टाकून घेतलेला आहे. वरतून सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. सुरेख आणि सुंदर एकसारखे कलर येण्यासाठी तसंच छान खमंग आतपर्यंत खुसखुशीत पराठा होण्यासाठी तेल लावून घेतलेलं आहे. आता दोन्ही साईडने एकदम छान असा म्हणजे मस्त हे होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे. तुम्हाला जर खूप सॉफ्ट असे पराठे खायला आवडत असतील तर कमी प्रमाणात भाजले तरीसुद्धा चालतील. पण तुम्हाला जर एकदम असे कडक छान असे पराठे खायला आवडत असतील ना तर ते थोडेसे कुरकुरीतच भाजून घ्यायचे. तर मस्त असे आपण ह्या दोन्ही साईडने हा पराठा आहे ना उलटण्याने दाबून दाबून भाजून घेऊया म्हणजे एकसारखा पराठा भाजला जातो. जर तुम्ही इथंपर्यंत व्हिडिओ बघत असाल आणि आणखीन व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. तर तुम्ही पाहू शकता सुरेख असा सुंदर आपला पराठा तयार झालेला आहे. याच पद्धतीने सर्व पराठे बनवून घेऊया. तर अगदी सिंपल सोपी रेसिपी सांगितलेली आहे त्यामुळे तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडली असेल. तर इथे ना 5 ते 6 पराठे आपले झालेले आहेत. आता हे पराठे आहे ना तुम्ही जर छोट्या साईजमध्ये केले ना तर 10 सुद्धा होतील. तर तुम्ही ना 4-5 लोकांसाठी हा नाश्ता अगदी सहज बनवू शकता एवढ्या पिठाच्या प्रमाणामध्ये. तर छान सुरेख आणि सुंदर असे आपले इथे पराठे तयार झालेले आहेत. आता हे दह्यासोबत खा, सॉससोबत खा, कशाही सोबत अगदी सुंदर लागतात. तर यासोबत विशेष म्हणजे सांगायला आवडेल ठेचा जर असेल ना त्यासोबत सुद्धा अतिउत्तम लागतात. आता हे पराठे तयार आहेत. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. धन्यवाद.